चला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता सेवेमध्ये पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला असून कचरा घंटागाडी चालक, सफाई कर्मचारी तसेच गटार सफाई करणाऱ्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। परिणामी शहरातील कचरा संकलन, रस्ते सफाई, गटार आणि नाल्यांची स्वच्छता यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये अस्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। कामगारांच्या म्हणण्यानुसार नवीन ठेकेदाराकडे काम सुरू करण्यापूर्वीच वेतनाच्या मुद्द्यावर वाद निर्माण झाला आहे। जुन्या ठेकेदाराकडे मिळणाऱ्या वेतनापेक्षा सुमारे 5,000 रुपयांनी कमी वेतनावर काम करण्याची अट घालण्यात येत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। त्यामुळे कमी पगारात काम करणं शक्य नसल्याचं सांगत अनेक कामगारांनी नवीन ठेकेदाराकडे रुजू होण्यास नकार दिला आहे। कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की जुन्या ठेकेदारांची 3-3 महिन्यांची बिलं प्रलंबित असल्यामुळे कामगारांचे वेतनही थकीत आहे। संबंधित बिलांवर मुख्याधिकाऱ्यांच्या सह्या झाल्या असतानाही देयके अदा न झाल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे अनेक कामगारांवर आर्थिक संकट ओढावलं असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालं आहे। दरम्यान नवीन ठेकेदारांकडे पुरेसे कामगार उपलब्ध नसल्याने जुन्या कामगारांनाच काम करण्याचं आवाहन केलं जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। मात्र कमी वेतनावर काम स्वीकारण्यास कामगारांनी स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्यात तीव्र नाराजीचं वातावरण आहे। नवीन ठेका देण्याच्या प्रक्रियेबाबतही शहरात विविध चर्चा रंगल्या असून संबंधित ठेकेदाराला राजकीय पाठबळ असल्याचं तसेच ठेका प्रक्रियेत अनियमितता झाल्याचं काही नागरिकांकडून आरोप केले जात आहेत। याशिवाय 20% प्रोटोकॉल संदर्भातही विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे। तथापि या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। कामगारांनी स्पष्ट भूमिका घेत घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका कोणालाही द्या, मात्र स्थानिक कामगारांना कामावर कायम ठेवा आणि योग्य वेतन द्या अशी मागणी केली आहे। संपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचण्यास सुरुवात झाली असून गटारे व नाल्यांची सफाई ठप्प झाली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत। नगर परिषद प्रशासनाने कामगार, नवीन ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा तसेच स्वच्छता सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सदर आम्ही जवळपास 20/4/2026 रोजी सोमवारी आम्ही एसएल कमिशनर ऑफिस इचलकरंजी आणि तसेच आपले हे मुख्य नगराध्यक्ष यांना आम्ही पत्र दिलेलं आहे। पण आम्ही काय त्याच्यामध्ये उल्लेख केले, हा पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर लेबर ॲक्ट 1970चा कायदा हा रद्द करण्यात यावा आणि दुसरा आम्हाला किमान वेतन प्रमाणाने आपल्याला हा संपूर्णपणे मिळावा आणि तो फरकासकट आम्हाला मिळावा याकरिता हा संपूर्णपणे आम्ही बरेच म्हणजे मला वाटतं 4थ्या महिन्यामध्ये आम्ही दिलेला आहे। तरी देखील त्याने हा कुठल्याही देखील एक म्हणजे त्यांचा गलतान कारभार असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्या अनुषंगाने आता आम्ही काय केले की आज आम्ही ह्यासाठी वाचा फोडण्यासाठी पूर्णपणे त्या हुपरी नगर परिषदेतलेही नेते मंडळी सर्व आम्हाला सपोर्ट केलेले आहेत। त्या अनुषंगाने त्याने आता आज निर्णय घेतलेला आहे की बाबा आम्ही किमान वेतन आम्ही पूर्णपणे ही लागू करू, ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.